काय पाऊस झाला रात्रीपासून, पाऊस कंटिन्यू चालू. हो, मे म्हणजे कमल मे नाही आता जून आहे. जून महिना काय काय कुठे झालं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण सद्गुरूंचा त्रैलोक्याधार हे पाहूया. तिन्ही लोकांना आपल्यामध्ये सामावणारे व चालविणारे हे श्री सद्गुरू त्रैलोक्याचा मूळ आधार आहेत. ओंकार स्वरूप असलेल्या सद्गुरूंनी अकार उकार मकार म्हणजेच ब्रह्मदेव, विष्णू व शिव यांच्या सृष्टी आपल्यामध्ये सामावलेल्या आहेत. त्यांचे त्यावर आनंदमय, अबाधित आणि अखंड राज्य असते. केदार मालाकार नावाचा एक मुलगा श्री आनंदमयी माच्या दर्शनास नेहमी येत असे. तो एकदा ऋषिकेशला भटकत असताना त्याला एक महंत भेटले. त्या महंताने त्याला एक विद्या दिली. तिच्या सिद्धीने तो लिंगदेहाद्वारे भ्रमण करायला लागला. एकदा असे भटकता येऊ लागल्यावर तो सर्व लोक म्हणजे स्वर्गलोक, पितृलोक इत्यादी सगळीकडे जाऊ येऊ लागला. त्यानंतर एक दिवस तो श्री आनंदमयी मांना भेटायला आला. त्याला पाहिल्यावर मा म्हणाल्या, काय हल्ली बराच भटकतोस, एवढ्या ठिकाणी जाऊन आलास, त्यातून काय मिळवलेस? त्यावर तो फक्त खाली मान घालून बसला. मा हसून त्याला परत म्हणाल्या, सर्व लोकात मीच तर आहे, जाऊन बघून ये. तो परत सर्वत्र गेला. त्याला असे दिसून आले की प्रत्येक लोकाचा जो प्रमुख होता त्याच्या मागे मा उभ्या आहेत. मग तो परत माकडे आला. मा म्हणाल्या, काय पटली का खात्री? अरे, जे आपल्या सद्गुरूंच्या चरणी मिळते ते त्रैलोक्यात मिळत नाही. खरे आहे, त्रैलोक्यच त्यांच्या पायाशी असते. हे तर त्रैलोक्याचा आधारच आहेत. जसे एकदा श्री राधाजींना श्री भगवंत विचारत होते की बोला, तुम्हाला काय हवे? काय म्हणाल ती वस्तू त्रिभुवनातून आणून तुमच्या पायापाशी ठेवतो. त्यावर श्री राधाजींनी फार सुंदर उत्तर दिले आहे. त्या म्हणतात, ज्यांनी त्रैलोक्य उत्पन्न केले त्यांच्या निर्मितीपेक्षा तेच श्रेष्ठ आहेत, नाही का? तेव्हा मला तुमची निर्मिती नको, केवळ तुम्हीच हवे आहात. या उत्तराने श्री भगवंत त्यांना वश झाले असतील. तर त्यात नवल काय? तिन्ही रूपांचा अनुभव. असे हे तिन्ही सृष्टीचे आधार सद्गुरू ब्रह्मदेव रूपाने सृजन करतात, विष्णू रूपाने पालन करतात व महेश रूपाने संहार करतात. श्री दत्तात्रेय स्वरूप हेच आहे. साधकाच्या बाबतीतही या तीन रूपांमध्ये ते वेगवेगळ्या भूमिका वठवतात. साधकाच्या ठायी प्रथम गुरु रूपाने किंवा ब्रह्मदेव रूपाने ते श्रद्धेचे, विश्वासाचे सृजन म्हणजेच उत्पत्ती करतात. त्यामुळे साधकाला संसारात असतानाच भगवत तत्त्व जाणून घ्यायची इच्छा होते. मग तो जप, पोथ्यांची पारायणे, तीर्थक्षेत्र यात्रा वगैरे करू लागतो. त्याची देवाधर्मातली गोडी वाढू लागते. पूर्वपुण्यामुळे व या गोष्टींनी मिळणाऱ्या शुद्ध पुण्याच्या योगाने त्याला पुढे श्री गुरु भेटतात. येथे पूर्वी कथन केल्याप्रमाणे विष्णुसृष्टी सुरू होते. विष्णुसृष्टीमध्ये साधकाच्या बाबतीत भक्तीचे पालन केले जाते, भक्ती पोचली जाते. जरी साधक विष्णुसृष्टीत असला तरी काही तो कर्मातून मुक्त झालेला नसतो. त्याचा संसारही सुरूच असतो. साधकाची साधनेतील गोडी, श्रद्धा, सद्गुरुप्रेम, अगड भगवत प्रेम बघून त्याला सांसारिक अनुभव दिले जातात. जसे जसे संसारात अनुभव येऊ लागतात तसा तो साधक स्वस्थ चित्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे सद्गुरूच आहेत अशी त्याला खात्री पटू लागते. त्याचबरोबर त्याचे सद्गुरूंप्रती असलेले प्रेमही वाढू लागते. अशा तऱ्हेने शुद्ध प्रेम पोचले जाते. प्रेमाचा हा वृक्ष मग अनुभवांचे खत घालून वाढवला जातो. बहुतेक सर्व साधक हे विष्णुसृष्टीचेच विहारच असतात. साधकांचा प्रतिपाळ. आम्ही हिमालयाच्या चारधाम यात्रेला गेलो होतो. घोड्यावर बसायची कल्पनासुद्धा आधी कोणाला नव्हती. पण तिथे तर प्रत्यक्ष घोड्यावर बसून
प्रवास करायचा होता. प्रत्येकाला वाटत होते की आपण कुठल्याही क्षणी पडणार. त्यामुळे सतत प्रत्येकाचा परमपूज्य श्री मामांच्या नावाचा जप चालला होता. यमुनोत्रीचा घोड्याचा प्रवास संपवून सर्वजण परत मुक्कामी आलो. एक साधक म्हणाले, आज संबंध दिवस मामांचा जप चालला होता. मी म्हटले, जेवावर बेतले की त्यांचा जप करता. ते तर बिचारे आज ओव्हरटाईम करून प्रत्येकाला सांभाळत होते. कारण जेवढ्या तीव्रतेने त्यांचे नाम घ्याल तेवढ्या त्वरेने धावून येणारे असे ते स्मर्तुगामी आणि भक्तवत्सल आहेत. तेव्हा सर्व साधकांना तेच सांभाळत असतात. हा विश्वास ज्याला आला असेल तो कधीही त्यांना तर विसरणार नाहीच, पण साधनाही सोडणार नाही. प्रत्येक साधकाला अनुभवांच्या द्वारे हेच कळून येते की साधनेतच आपले जन्मजन्मांचे कल्याण आहे. त्यानंतर येते शिवसृष्टी. येथे साधकाच्या राहिलेल्या सर्व कर्मांचा संहार केला जातो. ही राहिलेली कर्मे रजोगुणी सत्वगुणी असू शकतात. याच अवस्थेत पूर्ण चित्तशुद्धी होऊन भगवतीचे सद्गुरू स्वरूप त्यानंतर आतूनच प्रगट होते. साधकाच्या प्रपंच वासनांचा पूर्ण संहार होऊन विशुद्ध ज्ञानाचा उदय त्याच्या हृदयात होतो. सद्गुरू राव आहेत. त्यामुळेच श्री एकनाथ महाराज म्हणतात की त्रैलोक्या आधार गुरुराव. हा आधार कोणाचा? तर शक्तीचा. या शक्तीला वश करायचे असेल तर आपल्याला भगवत प्रेमाचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे शक्ती अधिक प्रेम हे दोन्ही एकत्र असतील तरच भगवत प्राप्ती होते. शक्तीचा आधार म्हणजे ती राधा. तेव्हा कृष्ण ही शक्ती व प्रेम म्हणजे राधा ही त्या भक्तीचा आधार. हे दोन्ही ज्यांच्या कृपेने लाभते ते सद्गुरू श्रीनाथ महाराज. त्यांनाच इथे म्हणतात गुरुराव. राव ही पदवी जे अत्यंत श्रेष्ठ समर्थ असतील त्यांनाच वापरली जाते. आजकालच्या रावसेवांमध्ये साहेब आहे, त्यामुळे ते राव होत नाहीत. म्हणूनच रावसाहेब हा माणूस उंटावरून शेळ्या राखण्यापासून ते पैसे खाण्यापर्यंत काहीही करू शकतो. परंतु सद्गुरू हे संतकुळीचे राजे असे सर्व देवी गुणसंपन्न राव आहेत. सर्व गुरूंचे राव आहेत, स्वामी आहेत. म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी श्री एकनाथ महाराज त्यांना अति आनंदाने गुरुराव म्हणतात. पुढे ते सांगतात की गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्यापुढे उदास चंद्र रवी. सद्गुरुतत्व स्वयंप्रकाशी. त्रिलोक्याचा आधार असलेले श्री सद्गुरू हे स्वतःच परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणून त्यांना त्रैलोक्याचे स्वामी म्हटले आहे. स्वामी म्हणजे मालक. हे गुरुराव असे सद्गुरू स्वयंप्रकाशी आहेत. त्यांना कोणाचे उसने तेज आणावे लागत नाही. स्वयंप्रकाशी म्हणजे स्वतःला प्रकाशित करून प्रगट करणारा. सद्गुरू हे साधकांच्या हृदयात ज्ञानप्रकाश करून स्वतःला प्रगट करतात. त्यासाठी त्यांना उसने काही कोणाकडूनही घ्यावे लागत नाही. सूर्य चंद्र यांना त्यांनीच प्रकाश पुरवलेला आहे. त्यामुळे ते सद्गुरूंच्या तेजापुढे निष्प्रभ होऊ लागले आहेत व होत आहेत. म्हणूनच त्यांना श्री एकनाथ महाराज उदास म्हणजे स्वातंत्र्यहीन परप्रकाशी म्हणतात. सद्गुरूंच्या तेजाचे मात्र तसे नाही. ते तेजच स्वयंभू असल्यामुळे ते दुसऱ्याला प्रकाश देतात, ओज देतात, सामर्थ्य देतात. स्वतः सामर्थ्यवान व परिपूर्ण असल्याशिवाय दुसऱ्याला आपण मदत करू शकत नाही. जे लोक प्रामाणिकपणे समाजकार्य करायला जातात त्यांच्या पदरी ही निराशा येते. याचे कारणसुद्धा हेच आहे. ते स्वतः समर्थ नसतात. फक्त भावनेपोटी त्यांना काहीतरी चांगले समाजासाठी करण्याची इच्छा असते. पण फक्त भावना दुसऱ्याला सामर्थ्य द्यायला पुरेशी नसते. सद्गुरू हे मुळातच गुणातीत मायातीत आहेत. त्यामुळे मायेतले दोष त्यांना चिकटू शकत नाहीत. ते गुणदोषांच्या पलीकडे असतात. शिवाय ते संपूर्ण ज्ञानी असतात. त्यामुळेच ते साधकाला योग्य सल्ला तर देतातच, पण उचित सामर्थ्यही देतात. साधक त्यांच्या कृपेने जसजसा अभ्यास करत जातो तसतसा स्थिर होत जातो. समाजात आपल्या आजूबाजूचे काही लोक खूप अध्यात्माच्या विरुद्ध बोलत असतात. हळूहळू साधकामध्ये अशा बोलण्याला तोंड देण्याचेही सामर्थ्य येते. हे सामर्थ्य
सद्गुरूच आतून देत असतात. कारण साधनेबरोबर ज्ञानही प्रगट होत असते व तेच माणसाला आतून घट्ट बनविते. सुभद्रेची कथा. अर्जुन पत्नी आणि भगवान श्रीकृष्णांची भगिनी सुभद्रेचे उदाहरण यासाठी अत्यंत यथायोग्य आहे. श्री भगवंतांकडून आलेल्या ज्ञानानेच शेवटी तिला तारून नेले. कारण श्री भगवंत आधीही होते, त्यांचे ज्ञानही होते, ते आताही आहेत व पुढेही राहतील. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू युद्धात मारला गेला. कौरवांनी एकट्याला घेऊन अत्यंत वाईट पद्धतीने त्याला मारले. त्याचे दुःख सुभद्रेला सहावेना. शेवटी तिला शोक सहन होत नाही असे पाहून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की हे केशवा, आपणच हिचे सांत्वन करावे. हे ऐकल्यावर श्री भगवंत तिला म्हणाले, हे सुभद्रे, तूच तर त्याला कुंकू लावून युद्धाला पाठविले होतेस. जर तो जिंकला असता तर तुझा पुत्र होता, तो आता हरला तर धरणी मातेचा पुत्र झाला आहे. त्याचा फक्त देह सुटला आहे, आत्मा तर माझ्यातच विलीन झाला आहे ना. मग शोक कशाला करतेस? त्याबरोबर सुभद्रा त्वेषाने देवांना म्हणाली की हे कृष्णा, अशी समजूत घालणे हे अतिशय सोपे आहे, पण तू एकदा स्वतः अभिमन्यूची आई होऊन बघ, म्हणजे तुला माझे दुःख कळेल. यावर श्री भगवंत शांत बसले. थोड्या वेळाने सुभद्रा सावरली व शांत झाली. अर्जुनाला तिने पुत्राचे क्रियाकर्म करावयास शांतपणे सांगितले. तिचा हा अचानक आलेला शांतपणा व प्रौढत्वाचे बोलणे बघून द्रौपदीला फार आश्चर्य वाटले व ती सुभद्रेला म्हणाली की तू हे खरेच का बोलत आहेस? त्यावर सुभद्रेने उत्तर दिले, होय, हा माझा कृष्ण म्हणतो तेच खरे आहे. माझा पुत्र जर त्याच्यात विलीन झाला असेल तर शोक कशाचा आणि कशाकरता करू? श्री भगवंतांकडून किंवा श्री सद्गुरूंकडून आलेले ज्ञान हे साधकाला योग्य वेळी असे योग्यच बोल देते, हेच खरे. सद्गुरू तत्व अगम्यच, हे उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.